हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी चण्याची डाळ ही रात्रभर भिजत घातली होती आणि छान भिजल्या गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता ही चण्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने. आणि इथे बघा साहित्य घेतलेले आहे मी. कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून. एक मीडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 कांदे छोटे घेतलेले आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे. आता हे टमाटर आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, टिफिनसाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे चण्याची. नक्की करून पहा. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने ही साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून पहा. सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे ही आणि झटपट होणारी आहे. तर पाहू शकता आता टमाटर आपण असा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत बघा. तर त्या कांद्याची मी वरची सर्व साल काढून घेतलेली आहे आणि कांदा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. धुवायचा का तर आपल्याला त्याच्यावर काजळी वगैरे काळं असतं, त्याच्यामुळे कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि मगच चिरायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. एकदम बारीक पण नाही, एकदम मोठा पण नाही, मीडियममध्येच कांदा हा चिरून घ्यायचा आहे. चण्याच्या डाळीची ही रेसिपी मैत्रिणींनो खूप छान होती. एकदा नक्की करून बघा. तर कांदा आपला बारीक चिरून झालेला आहे बघा. एकदम पण मी बारीक असं चिरला नाही, थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली. आता ती कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे. एवढंच साहित्य लागतंय, जास्त काही साहित्य लागत नाही बघा. एवढ्या साहित्यामध्येच आपली भाजी एवढी छान होती ही रेसिपी. आणि हो कढीपत्ता बघा, फ्रेश कढीपत्ता आहे छान. आणि कसं फोडणीला कढीपत्ता टाकीत जा, चांगलं असतं. आता गॅस का वळायचे. इथे गॅस पेटून घेते मी आणि गॅसवर छोटी कढई आपल्याला ठेवून घ्यायची बघा. भाजी थोडी आहे त्याच्यामुळे मी लहान कढई ठेवलेली आहे. तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही मोठ्या कढईचा वापर इथे करू शकता. आता तेल टाकून घ्यायचे. इथे तेल टाकून घेते मी एक पळी. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडले की मग आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. जिरं पण छान फुललं की कढीपत्त्याची पानं लगेच टाकून द्यायच्यात. कढीपत्ता जरा परतल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा. 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले जाडसर, ते टाकून दिलेले आहेत. आता कांदा जरा वेळ आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता कांदा जरासा परतल्याच्या नंतर थोडी वरून कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर तेलामध्ये टाकली की भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे लगेच आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे बघा. एक टमाटर मी मीडियम साईजचा कापून घेतलेला तो टाकून देऊया. आता कांदा टमाटा चांगला आपल्याला मऊ होईस्तोवर चांगला परतून घ्यायचं आहे. म्हणजे कसं दाताखाली कचकच कांदा लागत नाही, त्याच्यामुळे आपला कांदा आणि टमाटा चांगला मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो.
इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर कांदा लवकर परतला जातो, त्याच्यामुळे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे बघा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता कांदा आणि टमाटा आपला मऊ व्हायला लागलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची 1 चमचा. त्यानंतर बेडगी मिरची पावडर छोटा चमचा 1 चमचा घेतला आहे. रंग खूप छान येतो भाजीला. त्याचबरोबर कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचा मी घेतलेला आहे. त्यानंतर धना पावडर 1 चमचा घ्यायची. ही धना पावडर मैत्रिणींनो घरी बनवलेली आहे. आणि इथे पावभाजी मसाला आहे बघा, 1 चमचा आपल्याला पावभाजी मसाला पण टाकायचा आहे. पावभाजी मसाल्याने कसं भाजीला मस्त टेस्ट येते. आता हे मसाले चांगले तेलावर आपल्याला परतून घ्यायचेत. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कुणाला जास्त तिखट लागतं, कुणाला कमी लागतं, त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे टाकू शकता. इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे बघा. आता ही अद्रक लसणाची पेस्ट पण तेलावर चांगली मसाल्यासोबत परतून घ्यायची आपल्याला. इथे मी थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे मसाला खाली लागला जात नाही आणि मसाला चांगला परतला जातो बघा. रंग पण खूप छान आलेला आहे मसाल्याचा आणि तरी पण अशी साईडनी सुटलेली आहे, तरी पण म्हणजे तेल सुटलेलं आहे बघा. त्यानंतर इथे काय करायचं, लगेच आपल्याला डाळ टाकून घ्यायची. ही सर्व डाळ मिक्स करून घ्यायची बघा. आता आपल्याला ही मसाल्यासोबत भाजीला काही नसलं तर आपल्याकडे जर डाळ असली तर आपण ही रेसिपी डाळीची बनवू शकतो. एवढी छान होती. आणि भिजवलेली डाळ हे शिजायला टाइम लागत नाही, जरा पण लवकर शिजल्या जाते. आता इथे पाणी टाकून घ्यायचे. आपल्याला जेवढं शिजायला पाणी लागते तेवढंच पाणी टाकून घ्यायचे, कारण ही भाजी आपल्याला पातळ करायची नाही, जराशी अशी ओलसरच म्हणजे सुक्कीच बनवायची. चण्याची डाळ शिजायला पाणी लागतं मैत्रिणींनो, म्हणून मी पाणी इथे टाकलेलं आहे. मुगाची डाळ जर असती तर अगदी थोडंसं पाणी टाकलं असतं, कारण त्या डाळीला टाईम लागत नाही शिजायला. इथे झाकण ठेवून घ्यायचे लगेच आणि मिडियम गॅसवर ही 1-2 मिनटं आपल्याला होऊन द्यायची. 1-2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी वर खाली करून घ्यायची. ही पाहू शकता मस्त रंग सुटलाय, तरी पण खूप छान सुटलेली आहे भाजीला. तर आपण डाळ बघूया शिजली का ही. डाळ बघा शिजली आहे, जराशी थोडीशी नॉर्मल हे, तर परत झाकण ठेवायचे आपल्याला 2-3 मिनटं. 2-3 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची. सर्व भाजी मिक्स करून घ्यायची. पाहू शकता मस्त अशी तरी सुटलेली आहे, रंग पण खूप छान आलेला आहे. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. इथे 1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. दुसरं काही वाटण वगैरे काहीच घातलं नाही ह्याला, फक्त शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. वरून कोथिंबीर टाकूया भरपूर सारी आणि भाजी वर खाली आपल्याला करून घ्यायची. आता ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, एवढी छान होती ही भाजी. तर मस्त ही आपली चण्याची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. वरून कोथिंबीर बघा परत टाकली थोडीशी. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. आणि एकदा ही रेसिपी करून पहा, खूप छान होती आणि झटपट होती.
टिफिनसाठी अगदी घाई गडबडीमध्ये तुम्ही आरामशीर ही रेसिपी करू शकता. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.